सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झालेल्या आहेत. जिल्ह्यातील 10 तालुक्यात पाणी टंचाई जाणवत असल्यानं प्रशासनाकडून मागणीनुसार टँकर सुरू करण्यात येत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला इगतपुरी तालुक्यात टँकर सुरू करण्यात आले होते. गेल्या महिनाभरात दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढत असल्यानं आज मितीला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 78 टँकरच्या माध्यमातून 81 गावे आणि 170 वाड्यांना 159 टँकर फेऱ्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याचं चित्र सध्या आहे. येवला, इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई जाणवते. गेल्या महिनाभरात तापमानात वाढ झाल्यानं धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी साठा कमी होत आहे. परिणामी पाणी टंचाई जाणवत असल्यानं टँकरच्या मागणीत देखील वाढ होतीये. जिल्ह्यातील धरण समूहात 33.62% पाणी साठा शिल्लक आहे. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात 48% पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 1,49,563 लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यात येतोय. यात सर्वाधिक गावे ही येवला तालुक्यातील असून तालुक्यातील 31 गावे आणि 41 वाड्यांसाठी 29 टँकरच्या माध्यमातून 51 टँकर फेऱ्यांमार्फत नागरिकांची तहान भागवली जात आहे. येवला तालुक्यात 55,159 लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.